तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एकाच वेळेला रविराजांच्या समोर दोन सत्याचा उलगडा होणार आहे. सायली आता हुशारीने रविराजांच्या समोर सत्य आणणार आहे. मधुभाऊंना सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचा पुरावा आता स्वतः रविराज स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार, तेव्हाच त्यांना उलगडा होणार आहे. आणि आता एकाच वेळेला साक्षी, प्रिया, नागराज, महिपती त्याचबरोबर राकेश या 5 जणांची कारस्थानं रविराजांच्या समोर येणार असतात. आणि यासाठी सायली खूप मोठी कारणीभूत ठरणार असते. कारण सायलीला आता काहीही झालं तरी मधुभाऊंच्या केसमध्ये ब्रेक थ्रू हवा असतो. अर्धसत्य समोर आलेलं असतं की साक्षी 1.5 तास हॉटेलमधून गायब होती. अर्धसत्य समोर यायचं असतं की साक्षी ही त्यावेळेला आश्रमात होती, पण योगायोगात आश्रमात साक्षी होती याचा खूप मोठा पुरावा रविराजांना स्वतः मिळणार आहे. आणि त्यामुळे रविराज मात्र या सगळ्यामधून खूप मोठा निर्णय घेणार आहे. आता कोर्टाने आदेश दिल्यावरती इकडे आता प्रिया, साक्षी यांची खूप मोठी तारांबळ उडालेली असते. त्याच वेळेला सायली सांगत असते, अर्जुन सर, आता लवकरात लवकर आपल्याला साक्षी तिकडे होती हे सिद्ध करायला पाहिजे. यासाठी अर्जुन म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आता तुम्ही आणि कुसुमताई ह्या मिळवून देणार आहात. यावरती प्रिया आता या सगळ्यामध्ये अडकण्यासाठी सायली आणि कुसुम काहीही करायला तयार असतात. अर्जुन म्हणतो, वेळ आली की तुम्हाला दोघींना मी एक काम सांगणार आहे आणि ते काम तुम्ही दोघींनी पूर्ण करायचं आहे. सायली म्हणते, मधुभाऊ सुटणार असतील तर कोणतंही काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तोपर्यंत इकडे आता चैतन्य आपल्या आजूबाजूला नाही. हे अर्जुन, सायली आणि कुसुम या तिघांच्याही लक्षात येतं की चैतन्य कुठेतरी गायब आहे. चैतन्य त्यावेळेला साक्षीला म्हणवत असतो की मला खरंच ह्याच्यामध्ये माहिती होतं, पण माझ्या एथिक्सच्या हे विरोधात होतं. आणि आता साक्षी चिडलेली असते खरी, पण त्यामुळे आत्ता आपण जर चैतन्यसोबतचे रिलेशन खराब केले तर मात्र आपल्याला या सगळ्यातून पुढे काहीच बातमी मिळणार नाही. म्हणून चैतन्यसोबत तिने पुन्हा एकदा पॅचअप केलेलं असतं आणि चैतन्य मूर्ख या सगळ्यामध्ये अडकतो. अर्जुन, सायली आणि कुसुम चैतन्याला शोधत असतात, पण चैतन्य कुठे दिसत नाही. त्याच वेळेला अर्जुनच्या पाठमोऱ्या गाडीमध्ये चैतन्य आणि साक्षी दोघंजण बसलेले असतात. अर्जुनचं त्यावेळेला लक्ष जात नाही, चैतन्याचं लक्ष जातं आणि तो लपतो. साक्षीने अखेर पॅचअप तर केलेलं असतं, पण या सगळ्यामध्ये साक्षीचा खूप मोठा डाव असतो. मग आता अर्जुनने कुसुम आणि सायली या दोघांना मधुभाऊंना भेटायला पाठवलेलं असतं. मधुभाऊंना ज्या वेळेला कुसुम आणि सायली यांना भेटायला पाठवलं त्यावेळेला सगळी त्यावेळेची डिटेलमध्ये माहिती कुसुम आणि सायली यांनी मधुभाऊंकडून घेतलेली असते. मधुभाऊ खूप खुश असतात, कारण आत्ताच्या परिस्थितीनुसार त्यांना या केसमधून क्लीन चिट मिळणार याच्यावर त्यांचा 100% विश्वास असतो. अर्जुनने त्यांना विश्वास दिलेला असतो. कुसुम सांगत असते, मधुभाऊ, आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की त्यावेळेला साक्षी आणि विलास यांच्यामध्ये काय झटापट झाली, काय बोलणं झालं ते डिटेलमध्ये सांगा. मग मधुभाऊ सगळा प्रकार सांगायला लागतात. मधुभाऊ सांगतात, ज्या वेळेला डिटेलमध्ये हे सगळं घडलं होतं ना, तेव्हा मला बाकी काही आठवत नाही आहे, पण तिने बंदूक माझ्यावरती उगारली होती. मला धमकी देत होती की तुम्ही हे पेपर माझ्या हवाली करा. ते पेपर तिला हवे होते आश्रमाचे, आणि त्या झटापटीमध्ये मी तिला धक्का देत होतो आणि बंदूक चालली विलासला लागली आणि त्यामुळे पुढचा सगळा प्रकार घडला. तोपर्यंत आता इकडे सगळ्यांची मैफिल जमलेली असते. आता महिपती, साक्षी या सगळ्यांना घाबरगुंडी उडाल्यामुळे आता काय करायचं हे सगळं न्यायनिवाडा करण्यासाठी सगळेजण जमलेले असतात. त्यावेळेला साक्षी सांगत असते की चैतन्याला माझी भेट झाली, तो मला म्हटला त्याला माहिती होतं, पण या सगळ्यामध्ये त्याने मला सांगितलं नाही कारण त्याच्या वकिली एथिक्सच्या ते आड येत होतं. यावर नागराज म्हणतो, मग त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करण्याचा उपयोग तरी काय, काय होणार आहे या सगळ्यामधून, तुला काहीतरी करायला पाहिजे साक्षी. साक्षी म्हणते, त्यावेळेला आता मी इमोशनल असं त्याला बांधून ठेवलंय की यापुढे तो कोणतंही काहीही करू शकणार नाही, तो मला सगळं सांगेल. नागराज म्हणतो, सांगून काय उपयोग, आता तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की या सगळ्यामध्ये तो 1.5 तास ही होती कुठे. यावरती महिपती म्हणतो, त्याची काळजी तू करू नकोस, काहीही करून हा 1.5 तास ती दुसरीकडे होती हे सिद्ध करायला पाहिजे. प्रिया म्हणते, तुम्ही सिद्ध कराल तेव्हा कराल, पण माझा बाप आहे ना, तो सत्याचा हे आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर खोटं काही बोलात आणि त्याच्या लक्षात आलं तर तो स्वतःहून तुम्हाला जेलमध्ये पाठवेल, एवढं मात्र बघा, आणि माझी रवानगी पुन्हा एकदा आश्रमात होईल. असं म्हणत प्रिया सांगते, एकतर माझं लग्न जमवत आहेत, त्याच्यातून आता नको ते उद्योग, त्यामुळे तुम्ही काय करायचं ते ठरवा.
असं म्हणत महिपती म्हणतो स्वतःच रडगाणं गात बसू नकोस, त्यापेक्षा विचार कर की 1.5 तास ती कुठे गेली होती आणि त्या संदर्भात आपल्याला पुरावा कसा मिळवता येईल. यावरती आता मात्र प्रियाला काही सुचत नसतं. साक्षी म्हणते 1.5 तास तो मी कुठे होते हे शोधण्यासाठी आपल्याला खूप सारे पैसे खर्च करायला लागतील. महिपती म्हणतो पाण्यासारखा पैसा होतो, पण काहीही झालं तरी आपण हे सगळं सिद्ध करायचं. मग नागराज, राकेश आणि आता प्रिया हे तिघजण घरी यायला निघतात. तिघजण घरी आल्यावरती प्रिया अजूनही घाबरलेली असते. प्रिया सांगत असते मला खूप भीती वाटते आहे बाबांची, कारण जर का साक्षी ही त्या वेळेला आश्रमात होती हे सिद्ध झालं तर मात्र आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यावरती नागराज म्हणतो काळजी करू नकोस, काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. महिपती त्याच्या पोरीला असा तसा जेलमध्ये पाठवणार नाही. प्रिया म्हणते ती जेलमध्ये गेली तर जाऊ दे, पण ती माझं भांडं फोडून जाईल ना इथे. यावर नागराज म्हणतो ती जेलमध्ये जाता कामा नाही, कारण माझी सगळी अंडीपिल्ली त्याला माहिती आहेत आणि त्याची मला. जर एकमेकाच्या विरोधात गेलो तर सगळं सत्य समोर येईल, सगळ्यांना जेलमध्ये जायला लागेल, पहिले तुला. तू तर त्यांना फसवून इथे आलेस. प्रिया म्हणते पण तुम्ही आणलेत ना मला. यावर नागराज म्हणतो आम्ही आणलं तरी तू नाटक केलंसच ना, यामुळे तुम्हाला सगळ्यांना आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. यावरती प्रिया म्हणते मग आता 1.5 तास ती होती कुठे हे काय सांगायचं. यावरती नागराज म्हणतो सगळ्यात पहिलं तू दादाचं मन वळव आणि त्याला सांग की साक्षी खरी आहे, अर्जुन मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय. असं म्हणत आता अर्जुनने कोर्टामध्ये केलेलं स्टेटमेंट कसं चुकीचं हे सांगण्यासाठी नागराज सांगत असतो. त्याच वेळेला अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं मधुभाऊंकडून सगळी माहिती काढून घेतलीत, आता तुमचं एकच काम आहे आणि ते काम म्हणजे तुम्ही प्रियाचा पाठलाग करायचा. कुसुम आणि तुम्ही मिळून प्रियाचा पाठलाग करायचा, लपून छपून तिच्यावरती नजर ठेवायची. ती साक्षीला भेटते का आणि काय करते, आणि साक्षीवरती नजर ठेवण्यासाठी मी काही माणसं ठेवलेली आहेत. त्या दोघीजणी कुठे जातात, काय करतात, कोणते पुरावे करतात हे आपल्याला समजलं तर आपली नेक्स्ट मूव्ह तशी असेल. सायली प्रियाचा पाठलाग करते आणि आता प्रिया कुठे जाते, काय जाते हे तिला फारसं कठीण नसतं, कारण प्रिया ही सुभेदारांच्या घराकडे येत असताना बाहेर पडते आणि त्याच वेळेला ती फोनवरती बोलत असताना सायली गार्डनमधूनच तिचं ऐकते. म्हणजे प्रियाला गार्डनमध्ये असताना साक्षीचा कॉल येतो आणि सायली तिच्याकडे पाहते. त्याच वेळेला प्रिया म्हणते काय झालं, काही खोटा पुरावा सापडला का, म्हणजे तो 1.5 तास तू आश्रमात नव्हतीस हे तुला काही कळलं का. यावरती प्रिया सांगते हे बघ मी तुला सांगते त्या ठिकाणी येऊन भेट आणि मी ज्या हॉटेलचं नाव सांगते त्या हॉटेलमध्ये येऊन भेट. आता प्रिया बोलते ठीक आहे, मी त्या हॉटेलमध्ये येऊन भेटते आणि त्या हॉटेलचं नाव सुद्धा बोलते. सायली हे नाव ऐकते आणि ताबडतोब अर्जुनला कॉल करते. आणि आता मात्र अर्जुनने रविराजांना फोन करून त्याच हॉटेलमध्ये बोलवून स्वतः रविराज, अर्जुन आणि सायली तिघही जण तिकडे गेलेले असतात. रविराजांना अर्जुन सांगत असतो आत्तापर्यंत मी तुम्हाला गुरु मानलं, गुरुच्या स्थानी मानलं, एकदा ह्या शिष्याची गोष्ट आहे का आणि तुम्ही चुकीची केस लढण्यापासून थांबवाल. असं म्हणत अर्जुन, सायली आणि रविराज प्रिया आणि साक्षीचं बोलणं लपून छपून ऐकण्यासाठी त्या हॉटेलमध्ये येतात. प्रिया आणि साक्षी मुळातच एवढ्या घट्ट मैत्रिणी म्हटल्यावरती रविराजांना धक्का बसतो आणि त्या दोघी जणी प्लॅनिंग करत असतात. ते मात्र प्लॅनिंग असतं त्या दोघी जणींचं की 1.5 तास आश्रमात न जाता ती कुठे गेली होती याचं. रविराजांना साधारण अंदाज येतो काहीतरी गडबड आहे. सायलीने सत्याचा उलगडा करत रविराजांना तिथपर्यंत आणलेलं असतं, प्रिया साक्षीचं बोलणं ऐकायला लावलेलं असतं. इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती सुरू होणार असते. आता मात्र रविराजांच्या समोर हे सगळं कृत्य आलेलं असतं. सायलीने मधुभाऊंना त्यावेळेची सिच्युएशन विचारून प्रियावरती लक्ष ठेवत एकाच वेळेला 2 सत्याचा उलगडा केलेला असतो. हुशारीने रविराजांच्या समोर सत्य येतं, पण आता या सत्यावरती रविराज विश्वास ठेवणार, त्यांच्यामधला हुशार वकील जागा होणार की पुन्हा एकदा मूर्ख बापाची भूमिका करत रविराज प्रियाचीच बाजू घेऊन सायली अर्जुनला ब्लेम करणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.